नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सध्या महागाई भत्ता म्हणजे डीए वाढीबाबत मोठी चर्चा सुरू आहे. अनेक कर्मचारी विचारत आहेत डीए नेमका किती वाढणार आणि आपल्या पगारात किती फरक पडणार. सर्वप्रथम समजून घेऊया डीए म्हणजे काय. मित्रांनो, डीए म्हणजे महागाई भत्ता. महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांच्या पगाराची क्रयशक्ती कमी होऊ नये म्हणून सरकार हा भत्ता देते. हा भत्ता बेसिक पगारावर टक्केवारीने दिला जातो. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 55% डीए मिळत आहे. केंद्र सरकारने काही काळापूर्वी डीए वाढ जाहीर केली होती. आता राज्यातही याच धर्तीवर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा निर्णय अंतिमतः महाराष्ट्र शासन स्तरावर घेतला जाईल. आता सर्वात महत्वाचा भाग, तुमच्या पगारावर परिणाम किती होणार. चला हिशेब करून पाहूया. मित्रांनो, जर तुमचा बेसिक पगार 20,000 रुपये असेल तर 4% डीए वाढ झाली तर 20,000च्या 4% 800 रुपये वाढ. जर बेसिक 3,000 असेल तर 4% म्हणजे 1,200 रुपये वाढ. जर बेसिक 40,000 असेल तर 4% म्हणजे 1,600 रुपये वाढ. आणि जर बेसिक 50,000 असेल तर 4% म्हणजे 2,000 रुपये दरमहा वाढ. म्हणजे वर्षभरात 12,000 ते 24,000 रुपयापर्यंत अतिरिक्त फायदा होऊ शकतो. फक्त इतकंच नाही, डीए वाढला की याचा परिणाम एचआरए आणि इतर भत्त्यांवर देखील अप्रत्यक्षपणे होऊ शकतो. अनेक कर्मचारी विचारत आहेत ही वाढ केव्हा लागू होईल. साधारणपणे डीए वाढ जानेवारी आणि जुलै या 2 कालावधीत लागू केली जाते. अधिकृत निर्णय आल्यानंतर शासन आदेश म्हणजे जीआर काढला जातो, म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत आदेश आल्यानंतरच खात्रीशीर माहिती घ्या. तुमचा बेसिक पगार किती आहे कमेंट मध्ये लिहा. मी तुमच्या अंदाजे वाढीचा हिशोब सांगतो. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि सरकारी कर्मचारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. धन्यवाद.